हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जगद्गुरु श्री संत तुकोबाराया अभंग गाथा अभंग 3638। प्रजितोपायक ओळीचा नाईक नाईक, पोटासाठी एक जैसे तैसे, आगळे पाऊल आनिकासी तारी, पळती माघारी तोडी जेती, पाठीवरी घाय म्हणती फटमर, निदडा अंगे शूर मान पावे, देईल दरवडा देहा तो पाईक, मारी सकळीक सर्व हरी, तुका म्हणे नवे बोलांचे कारण, कमाईचा पण सिद्धी पावे। 3638। जो सेवक स्वामी कार्य यशस्वी करण्यासाठी निपुण तलवार बहादर आहे तो शूर सेवक आहे। त्याची पात्रता स्वामी इतकीच आहे, पण पोटासाठी करायची म्हणून सेवा करतात त्यांची तेवढीच किंमत असते। शत्रू चालून आल्यावर जे भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी माघारी पळतात ते शत्रूंकडून तोडले जातात। निर्भय शूर शिपाई शत्रूच्या पाठीवर प्राणघातक हल्ला प्रहार करून वैर्या तू मर असे म्हणतो, अशा शूरवीराला लोकमान्यता आणि राज सन्मान मिळतो। तो शूरवीर शत्रूकडून होणारे प्रहार देहावर झेलील, परंतु शत्रूचा पराभव करील, त्याला जिंकेल। तुकाराम महाराज म्हणतात, शौर्याच्या गोष्टी तोंडाने बोलून काय कार्य पूर्णत्वाला जात नाही, कर्तव्य पार पाडण्याच्या निश्चयानुसार प्रयत्नाने यश प्राप्त होते। 3639। जातीचा पाईक ओळखे पाईका, आदर तो एका त्याचे ठिकाणी ठाई, दरीतील पोटासाठी हतियारे, कळती ती खरे भेटीचीसी, जातीचे ते असे खरे घायडाय, पारखी या काय पाशी लोपे, तुका म्हणे नमू देव म्हणून जना, झाली यांच्या कुणा जाणत सो। 3639। जातीवंत शूर शिपाई दुसऱ्या खऱ्या शिपायाचे गुण जाणतो, त्याच्याविषयी आदर बाळगतो। पोटार्थी शिपाई रोजंदारीवर कामाला आलेल्या मजुराप्रमाणे शस्त्र बाळगतात। खऱ्या वीराचे कुशल अवयव परीक्षक त्वरित ओळखतात। तुकाराम महाराज म्हणतात, जन हेच ईश्वर आहे असे शास्त्राचे प्रतिपादन आहे, म्हणून आम्ही त्यांना नमस्कार करू, परंतु परिपूर्ण ज्ञानी पारंगत यांना आम्ही जाणतो, आम्ही खरे परीक्षक आहोत। जगत श्रीरामाविषयी अभंग 3640। रामा वनवास तेने वसे सर्व देश, केले नामांचे जतन, समर्थ तो नवे भिन्न, वनांतरी रडे ऐसे पुराणी पवाडे, तुका म्हणे ऋषी नेम, ऐसे कळोनी का भ्रम। 3640। श्रीरामाने वनवासाच्या निमित्ताने दंडकारण्यात निवास केला, त्यामुळे हळूहळू तेथील लोकवस्ती झाली। श्रीरामांनी पितृ आज्ञेचे पालन करून नावलौकिक राखले, समर्थ दिलेले वचन मोडीत नाहीत। श्रीराम सीतेच्या वियोगात व्याकुळ होऊन रानावनात रडत फिरत होते असे पुराणात वर्णन केले आहे। कवी वाल्मिकी यांनी जसे लिहून ठेवले त्याप्रमाणे रामाने आचरण केले अशी वस्तुस्थिती आहे। हे तुम्हाला माहीत असून रामाने सीतेसाठी वनात का शोक केला असे तुम्ही का विचारता, असे तुकाराम महाराज म्हणतात। 3641। राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर, राम म्हणे करिता धंदा सुख समाधानी त्या सदा, राम म्हणे ग्रासोगासी तोची जेविला उपवासी, राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी, ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त। 3641। मार्गावरून चालताना जो रामाचे नामस्मरण करतो त्याला प्रत्येक पावलाबरोबर यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते। ते शरीर धन्य आहे, त्याचे शरीर तीर्थव्रताचे माहेर आहे। तो उदरनिर्वाहासाठी कामधंदा करीत असताना रामनामाचा उच्चार करतो त्याला अखंड सुखाची समाधी प्राप्त होते। जेवताना प्रत्येक घासाबरोबर रामनाम घेतले तर त्याला उपवास केल्याचे पुण्य मिळेल। भोग घेताना रामनाम घेतो त्याला कर्माचा लेप राहत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, जो श्रीराम नामाचा अखंड जप करतो तो जिवंतपणीच मुक्त आहे। 3642। तारी ऐसे जड उदकावरी जो दगड, तो हा न करी ते काही, कार्ये लीन वाहना पायी, वान राहा ते लंका घेवविली म्हणे तुका। 3642। सेतुबंधनाच्या वेळी समुद्रावर दगडासारखे जड पदार्थ त्यांनी तारले, तो समर्थ राम काहीही करू शकतो असे असून त्याच्या पायी का बरे लीन होत नाही। गौतम ऋषीच्या शापाने पाषाण रूप झालेली अहिल्या श्रीराम पद स्पर्शाने पुनरूपी मनुष्य रूप झाली। तुकाराम महाराज म्हणतात, श्रीरामाने वानराच्या हातून लंकेचा विध्वंस केला, असा राम सामर्थ्यवान आहे।
3643 राम म्हणता रामची होई जे पदी बैसोन पदवी घेई जे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची या चवी आन रस रुचती केवी तुका म्हणे चाखोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे 3643 जो सर्व काळ रामनामाचे स्मरण करील तो रामस्वरूपच होईल. लोक हो तुम्ही ऐका, अशा प्रकारचे सुख रामनामात स्मरणात आहे त्यावर विश्वास ठेवून तुम्ही अनुभव घ्या. ज्या नामरस सुखाची गोडी चाखली त्याला इतर कोणत्या रसाची आवड कशी राहील. तुकाराम महाराज म्हणतात मी नाम रसाची गोडी चाखून तुम्हाला सांगत आहे. 3644 राम राम उत्तम अक्षरे कंठी धरिले आपण शंकरे कैसी तारक उत्तम ती लोका हळाहळ शीतळ केले शिवा देखा हाची मंत्र उपदेश भवानी तिच्या चुकल्या गर्भादयोनी जुनाट नागर नीच नवे तुका म्हणे म्या धरिले जीवे भावे. 3644 राम राम ही अक्षरे उत्तम असल्याने भगवान शंकराने ती कंठात धारण केली आहेत. सागर मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर आले. साऱ्या विश्वाला हे पीडादायक वाटू लागले म्हणून भगवान शंकरांनी ते प्राशन केले. त्यांच्या देहाचा दाह होऊ लागला पण राम नाम स्मरणाने तो दाह शांत झाला. त्यांना शीतल वाटले. राम अशी दोन उत्तम अक्षरे त्रैलोक्याला तारणारी आहेत. भगवान शंकराने हाच मंत्र पार्वतीला दिला त्यामुळे तिचे क्लेशदायक योनी गर्भवास चुकले. तुकाराम महाराज म्हणतात राम हे पवित्र अनादी सुंदर नित्य नवीन आहे म्हणून मी मनापासून आवडीने कंठात धारण केले आहे. 3645 राम म्हणता तरे जाणता नेनता हो का याती भलता कुळहीन राम म्हणता न लगे आणि कसायास केले महादोष तेही जळती राम म्हणे तयानये जवळीभूत कैचा यमदूत म्हणता राम राम म्हणता तरे भव सिंधू पार चुके एरझार म्हणता राम तुका म्हणे हेची सुखाचे साधन सेवी अमृतपान एका भावे. 3645 कळत अथवा नकळत रामाचे नामस्मरण करणारा मनुष्य कोणत्याही कुळात जन्मलेला असला तरी संसारातून तरुण जातो. सर्व काळ रामनामाचा उच्चार करणाऱ्यांची सर्व पातके जळून जातात. त्याला ईश्वर प्राप्तीसाठी नामस्मरणा वाचून अन्य साधनांचे कष्ट करावे लागत नाही. जो राम राम म्हणतो त्याला भूताचा त्रास होत नाही. यम सुद्धा त्याच्या जवळ येत नाही. रामनामाने जन्म मृत्यूचे फेरे चुकतात आणि मनुष्य भवसागर तरुण जातो. तुकाराम महाराज म्हणतात मोक्षप्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या साधनांमध्ये रामनाम स्मरण हे सुखाचे साधन आहे. हा विश्वास ठेवून नामस्मरण करा. 3646 पैल आला राम रावणासी सांगती काय निज सुरा निजलासी भूपती अवघे लंके माझी झाले रामाचे दूत व्यापिले सर्वत्र बाहेरी भीतरी आत अवघे अंगलगत तुझे वदियेले वीर होई शरणागत किंवा युद्धासी सादर तुका म्हणे एक्या भावे रामासी भेटी करोनी घेई आता या संबंधेशी तुटी. 3646 रावणाचे सेवक रावणाला म्हणाले की अहो भूपती तिकडे श्रीराम वानरसेना घेऊन युद्धासाठी सज्ज होऊन आला आहे. तुम्ही असे बेसावध राहून कसे झोपलात. त्याचा लंका नगरीत सर्वत्र संचार सुरू आहे. आत बाहेर सर्वत्र व्यापून टाकले आहे. तुमचे प्रिय पराक्रमी असे पुष्कळ वीर वानरांनी मारून टाकले आहेत. आता तुम्ही श्रीरामाला शरण जा किंवा युद्धाला सज्ज व्हा. यातील काही केलेस तरी तुम्ही रामरूप व्हाल. 3647 समरंगा आला रामे रावण देखिला कैसे विडतील दोन्ही नाव सारुनिया रणी प्रेम सुखाचे संधान बाणे निवारती बाण तुकया स्वामी रघुनाथ वर्म जानोनी केली मात. 3647 युद्धभूमीवर युद्ध करण्यासाठी सज्ज होऊन आलेल्या रावणाला रामाने पाहिले. ते दोघे स्वतःच्या नावारूपाला विसरून एकमेकाला कसे भिडतील पहा. खरोखर त्यांच्या अंतकरणातील प्रेम सुखाचे संधान साधून परस्पर एकमेकांच्या बाणांचे निवारण करतील. तुकाराम महाराज म्हणतात माझे स्वामी श्रीरामचंद्र यांनी वर्म जाणून मोठा पराक्रम केला. 3648 केला रावणाचा वध अवघा तोडीला संबंध लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा तुका म्हणे माझा दाता रामे सोडविली सीता. 3648
रावणाचा रामाने वध करून त्याचे उपाधी अविद्या घालवून त्याला बंधनमुक्त केले. रावणाचा लहान बंधू विभीषण याला चिरंजीव करून लंकेचा अधिपती केले. त्या रामाच्या औदार्याची सीमा झाली, त्याचे वर्णन मी काय करावे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या दानशूर रामाने रावणाचा नाश करून जानकीला मुक्त केले. 3649. राम रूप केली रामे कौसल्या मावली, राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी दयासी, राम होय त्यासी संदेह नाही भरवसा, अयोध्येचे लोक राम झाले सकळिक, स्मरता जानकी राम रूप झाले कपी, रावणेशी लंका राम आपण झालो देखा, ऐसा नित्य राम ध्याय तुका वंदी त्याचे पाय. 3649. आपल्या वनवासी पुत्राच्या काळजीने त्याचे सतत ध्यान करणाऱ्या कौसल्या मातेला श्रीरामांनी रामरूप केले. मनाने सतत रामाचे ध्यान नित्य रामचिंतन करणारा निसंशय रामरूप होतो. अयोध्या नगरीतील जनतेला प्रभू रामाचे नित्य दर्शन होत असे, म्हणून ते राम रूप झाले. सीतेचा शोध घेताना वानरांचा रामाचा सीतेचा ध्यास लागल्यामुळे ते रामरूप झाले. लंकेतील रावणादी असुर भीतीने रामाचे ध्यान करीत असत, म्हणून ते रामरूप झाले. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे जे सतत रामाचे ध्यान करीत असतील त्याच्या चरणाला मी नमस्कार करीत आहे. 3650. आनंद झाला अयोध्येसी आला रघुनाथ, अवघा जे जेकार अळिंगिला भरत, आनंदले लोक नरनारी परिवार, शंखवेरी तुरे वाद्यांचे गजर, करीती अक्षयवाने ओवाळीती रघुवीरा, लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा, झाले राम राज्य आनंदली सकळे, तुका म्हणे गाई वत्से नरनारी बाळे. 3650. रावण कुंभकर्णादी राक्षसांचा वध करून श्रीराम प्रभू सीतापती बंधू लक्ष्मण यांच्यासह पुष्पक विमानातून श्रीराम प्रभू अयोध्या नगरीला आले. त्यांना पाहून जनतेला आनंद झाला. श्रीरामांनी भरताला आलिंगन दिले. सर्वांनी उत्साहाने जय जयकार केला. श्रीरामाच्या स्वागताप्रित्यर्थ शंख नगारे तुतार्या वाजू लागल्या. त्रिविध वाद्यांचा गजर होऊ लागला. पावला पावलावर सुवासिनी राम लक्ष्मण अक्षयवान घेऊन सीता यांना औक्षण केले. फुलांचा वर्षाव केला. तुकाराम महाराज म्हणतात, आता राम राज्य आले म्हणून गायी वासरे नर नारी लहान मुले या सर्वांना फार आनंद झाला. 3651. झाले राम राज्य काय उणे अम्मासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी, राम वेळ वेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे भाईये, स्वप्नी ही दुःखर कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळिकाळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपले, तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. 3651. श्रीराम प्रभूच्या आगमनानंतर अयोध्येतील जनता आनंदाने म्हणू लागली, त्रिभुवनात राम राज्य आले, आता आम्हाला कशाची उणे आहे. पृथ्वी भरपूर अन्नधान्य देते, गायी भरपूर दूध देतात, आता आम्ही दळिता कांडता भोजन करता ना श्रीराम नाम गाऊ. श्रीराम नामाच्या जयघोषाने कळीकाळास भय वाटू लागले. कोणासही स्वप्नात सुद्धा सुख दर्शन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीरामांनी असे आत्मसुख दिले की त्यामुळे गर्भवासाचे दुःख समाप्त झाले. 3652. अहल्या जेने तारिली रामे, गणिका परलोका नेली नामे, राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे, कंठशीतळ जपता शूळपाणी, राम जपे अविनाश भवानी, तारक मंत्र श्रवण काशी, नाम जपता वाल्मिक ऋषी, नाम जपमी बीज मंत्र नळा, सिंधू तरिती ज्याच्या प्रतापे शिळा, नाम जप जीवन मुनिजना, तुकया स्वामी रघुनंदना. 3652. या रामाने गौतम ऋषीच्या शापाने पाषाण झालेल्या अहिल्याला तारले. नामस्मरणाच्या बळावर गणिकेला वैकुंठाला नेले. लोक हो, नामाचे सामर्थ्य ओळखून तुम्ही राम हरे रघुराज हरे, राम हरे रघुराज महाराज हरे या मंत्राचा सर्व काळ उच्चार करा. हा मंत्र जप भगवान महादेव करीत आहे, तेव्हा त्यांच्या विषाने दाह झालेला कंठ शीतल झाला, म्हणून शंकर पार्वती नित्याने राम नामाचा जप करतात. हाच तारक मंत्र श्रवणाने मनुष्याचा काशीमध्ये उद्धार होतो. पूर्वी पापी असलेल्या वाल्या कोळी या राम नामाच्या जपाने वाल्मिकी ऋषी झाला. नल नावाच्या वानराने राम नामाचा बीज मंत्राचा जप केला. बळावर समुद्रावर
त्यांनी पाषाणाचा सेतू बांधला. तुकाराम महाराज म्हणतात, रामाचे नामस्मरण हे मुनिजनांना संजीवन देणारे आहे. तो रघुनंदन माझा स्वामी आहे. 3653. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण. हे मैमान नामाचे नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती. थोर केली ख्याती भरत बेटी समयी, शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली. लंका दहन केली हनुमंते काशानी, राम जानकी जीवन योग्यांचे निज ध्यान. राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. अहो रामा, तुमच्या नामाने पाण्यावर पाषाण तारले. मी तुमचे काय व किती गुण गाणार. नाम हे चांगले आहे हे त्रिवार सांगतो, तेच माझ्या कंठी राहावे. कारण त्या नाम सामर्थ्याने वानर कुळाचा उद्धार झाला आणि राक्षस सुद्धा जन्म मरणातून मुक्त झाले. रावणाची शक्ती लक्ष्मणाला लागली तेव्हा लक्ष्मण मूर्छित झाल्याने मारुतीरायांकडून द्रोणागिरी आणविला. रावणाचा वध करून पराक्रम गाजवला व अयोध्येस परत आल्यावर भरताला भेट दिली. त्यावेळी सर्व लोक रामरूप केले. अशी थोर कीर्ती श्रीरामाने केली. अहिल्या गौतम ऋषीच्या शापाने शिळा झाली, तिला आपल्या चरण स्पर्शाने पुनरूप झाले. अशी पुराणांनी थोर कीर्ती वर्णन केली आहे. हनुमंताने लंका दहन केले हे सामर्थ्य नामाशिवाय कशाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो राम जानकीचे जीवन आहे, योग्याचा ध्यानाविषयक आहे, त्या राजीव लोचन असणाऱ्या श्रीरामाच्या चरणांवर मी मस्तक ठेवले आहे. मंडलिक भगवा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे हरे.